ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिव व शक्ती या दोघात भेद पाहायला गेलेल्या भेदाची अवस्था. ओवी आहे 9वी. शिवशक्ती ही स्वरूपतः अभिन्न आहेत. त्यांच्यात भेद नावालाही नाही. त्यांच्यात खरोखरच भेद आहे का ते पाहायला गेलेल्या भेदाची काय अवस्था होते ते ज्ञानदेव सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, भेदू लाजोनी आवडी, एकरसी देत पुडी, जो भोगण्या ठाव काढी, द्वैताचा जेथे. भेद म्हणजे द्वैत भाव, जेथे म्हणजे शिवशक्ती यांच्यामध्ये, ठाव काढी म्हणजे शोध घेऊ जातो, एकरसी आवडी देखोनी म्हणजे त्या जोडप्याच्या ऐक्य भावाची आवड पाहून. हा भेद म्हणजेच द्वैत भाव त्या प्रकृती पुरुषामध्ये द्वैत भावाचा शोध घेऊ लागला तर त्या जोडप्याची ऐक्य भावाची आवड पाहून स्वतः लाजून त्यांच्यात आपणही नाहीसा होतो. स्वामी म्हणतात, भासती ही दोन म्हणून या तेथे, भेद मूर्तिमंत स्वये जेव्हा, शिवशक्ती माझी शोधू पाहे द्वैत, तेव्हा तो लज्जित होवो निया. अभेदत्वे झाला अद्वैताचा भोगता, प्रेमे बुडी देता एकरसी. स्पष्टीकरण बघूया. एकच परमात्म तत्व आपलाच आनंद उपभोगण्यासाठी प्रियू व प्राणेश्वरी होते. अर्थातच त्यांच्यात एक भोगता व एक भोग्य झाले असल्यामुळे त्यांच्यात भेद आहे असे अनुमान करता येते. शक्ती भोग्य आहे व शिव भोगता आहे असं समजलं जातं व ती दोघे भिन्न आहेत असं वाटू लागतं. म्हणून या भोगता भोग्य भावाचे खरे स्वरूप शोधून काढण्याचे प्रत्यक्ष भेदाने जरी ठरवले किंवा जो कोणी त्यांच्यात द्वैत आहे याची सिद्धी करायला गेला तरी त्याला वेगळेपणे निवड करता येत नाही. त्यांच्या कार्यरूप सृष्टीत विषयी भाव त्याला सर्वत्र प्रतीत होत असला तरी शिवशक्तीच्या स्वरूपात मात्र त्याला द्वैत प्रतीत होत नाही. कारण भेदाचा जन्म कल्पनेच्या पोटी झालेला आहे. हे त्याचे कल्पना मूलकत्व तो जेव्हा शिवशक्तीकडे तोंड करून उभा राहतो तेव्हा त्याला स्पष्ट दिसते. जोपर्यंत शिवशक्तीकडे त्याची पाठ होती तोपर्यंत त्याला सर्व भेद खरा वाटत होता. पण जेव्हा शिव व शक्ती ही दोन आहेत का की एक आहेत याचा शोध घेण्यासाठी त्याला शिव व शक्तीच्या सम्मुख व्हावं लागतं. पाठीमोरा असेपर्यंत हे सर्व नामरूपात्मक जगत दिसत होतं, ते सर्व खरं असंच त्याला भासत होतं. हे कार्यस्वरूप भिन्न दिसणारे जगत ज्या कारणापासून उत्पन्न झाले ते पाहण्यास त्यांनी त्या कारणाकडे जेव्हा तोंड वळवले तेव्हा शिवशक्तींची ऐक्यविषयक आवड पाहून आपण त्यांच्यात भेद पाहण्याचा प्रयत्न केला याविषयी त्याला लाज वाटू लागली व त्याने त्यांच्या ऐक्य रसात बुडी दिली. अनादिकालापासून शिव व शक्ती यांच्यात द्वैतभाव नसून ते एकरस होऊन नांदत आहेत. पण शिव व शक्ती किंवा प्रकृती आणि पुरुष ही नावे उच्चारली की त्यांच्यातील एक जण स्त्री आहे व एक जण पुरुष आहे असं द्वैत मनात येतं. परंतु हा भेद नावामुळे आलेला आहे. नावामुळे निर्माण झालेला भेद खरा असतोच असं नाही. पाणी व लाट, समुद्र आणि जल, गंगा आणि यमुना अशी नावे जरी वेगवेगळी असली तरी सर्वत्र असते ते एकच पाणी. समुद्र व नदी ही स्त्री पुरुष वाचक केवळ नावे आहेत. पाण्यात तसा काही भेद नाही. किंवा रज्जू आणि सर्प ही स्त्री पुरुष वाचक नामे झाली. पण जी रज्जू असते तीच सर्प रूपाने भासते. सर्पपणा हा केवळ भास आहे ती एक दोरीच. त्याचप्रमाणे एकच स्फुरण एकाच बीजातून दोन अंकुर बाहेर पडावेत तसे शिवशक्ती रूपाने द्विविध होऊन बाहेर आले आहेत. हा स्त्री पुरुष वाचक भेद वाचारंभण मात्र आहे. केवळ वाणीने उच्चारलेल्या नामरूपात आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात काहीही भेद नाही. दूध पांढरं असतं, पातळ असतं आणि गोड असतं. पण या तीन गुणधर्मामुळे दूध काही तीनपणाला प्राप्त होत नाही, त्रिविध होत नाही. किंवा एखादा नट राजा, भिकारी, चोर, संत अशा वेगवेगळ्या भूमिका करतो तेव्हा तो त्या भूमिकेनुरूप पोशाख करतो, वर्तन करतो. पण म्हणून तो अनेक आहे असं म्हणता येत नाही. असतो तर एकच. पाण्याचे बर्फ व्हावे व परत बर्फाचं पाणी व्हावं त्याप्रमाणे एक परमात्म तत्वच भोक्ता रूपाने पुरुष होतो व भोग्य रूप धारण करतो तेव्हा प्रकृती होतो. तेव्हा दिसणारा भेद हा फक्त नावापुरता आहे. ज्ञानदेवानी भेदावर चैतन्यारोप करून म्हटलं आहे की मूर्तिमंत भेद साकार होऊन त्यांच्यात द्वैत आहे का हे पाहायला गेलं
तेव्हा त्याची विचित्र परिस्थिती झाली. त्याला त्या शिवशक्तीच्या एकरसाची आवडही वाटू लागली व त्यांच्यात भेद पाहण्याचा प्रयत्न केल्याबद्दल लाजही वाटली. त्याचा परिणाम एकच झाला की तो स्वतःच त्या एकरसतेत बुडून गेला. किंचित विनोदाचा स्पर्श देऊन त्याने भेदाची लज्जायमान अवस्था, त्याची झालेली दुर्दशा ज्ञानदेवांनी रंगवलेली आहे. या ओवीत द्वैता जेथे व अद्वैता जेथे असे दोन पाठभेद आहेत. त्यामुळे तो भोगणे या थाव काढी द्वैताचा जेथे असा पाठभेद स्वीकारला तर द्वैत शोधू गेलेला भेद त्या एकरसात बुडी देता झाला असा अर्थ होईल. आणि तो भोगणे या थाव काढी अद्वैताचा जेथे असा पाठभेद स्वीकारला तर जेथे केवळ अद्वैतच नांदत आहे अशा शिवशक्तीमध्ये द्वैताचा पत्ताच कसा लागेल असा अर्थ होईल. अशा प्रकारे पहिल्या ओवीत देवोदेवींना वंदन करून पुढे 2 ते 9 ओवीपर्यंत ज्ञानदेवाने शिवशक्तीच्या ऐक्याचे सामान्य निरूपण केलं आहे. त्याचा सारांश असा आहे की परमात्म्याला जेव्हा एकोहम बहुस्याम अशी अनेकत्वाची इच्छा होते त्यावेळी तो स्वतःच स्वतःला दृश्य विषय होऊन प्रकृती भावाला येतो, शक्तिरूप होतो. एकाच परमात्म्याचे शिव आणि शक्ती असे 2 भाग पडतात. रूपे 2 असली तरी अंग एकच आहे. यातील जो प्रियू आहे तोच प्राणेश्वरी आहे. हे इतर प्रेमी युगुलांप्रमाणे एकमेकांपासून शरीराने भिन्न नाहीत. एकच दुसऱ्याचे रूप घेऊन उलटतो. त्यांची शरीरे एकमेकांपासून अविभक्त असून ती एकमेकांना संलग्नच आहेत. ही दोघे अत्यंत आवडीच्या भराने एकमेकांची शरीरे गिळतात आणि लगेच द्वैताच्या इच्छेने एकमेकांना उघडतात, म्हणजे बाहेर टाकतात. एकमेकांचा ग्रास करणे आणि पुन्हा बाहेर टाकणे हे सतत चालूच असतं. त्यांना एकही म्हणता येत नाही आणि 2ही म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांचं स्वरूप अनिर्वचनीय आहे. ही दोघे मिळून एक होतात व कौतुकानेही आपले ऐक्य मोडीत नाहीत. स्वसुखाच्या इच्छेने एकजीव होण्याच्या परिणामी त्यांच्या संसारात जगा एवढ्या बाळाचे आगमन होते. परंतु या बाळामुळं त्यांच्या संसाराला तिसरेपणाचा वारा सुद्धा लागत नाही. कारण त्यांनी हे बाळ आपल्याच अंगावर उभ्या असणाऱ्या संसारावर पाहिलेलं असतं. ते बाळ त्यांच्यापासून अलग नसतंच. हे जगरूपी बाळ आलं तरी त्यांच्यात तिसरेपण येत नाही. उलट दोघेही एकाच प्रकाशाचे लेणे परिधान करतात. या दोघात भेद निर्माण व्हावा म्हणून जर कोणी प्रयत्न करेल तर तोही त्यांच्या एकपणात वाहून जातो. साक्षात भेद जरी त्यांच्याकडे गेला तरी त्याची लाजिरवाणी अवस्था होते. शिवशक्तीचे प्रत्यक्ष द्वैत दिसत असले तरी वास्तविक त्यांचे अद्वैत कसे आहे हे ज्ञानदेव येथे दाखवत आहेत. सारांश, शिव व शक्ती ही 2 नसून व त्यांच्या 2पणात तत्संततीभूत चराचर विश्वाच्या असंख्यपणाची भर पडून सर्वत्र भेदाचा सुळसुळाट जरी दिसत असला तरी सर्व भेद मात्र दिसण्यापुरते आहेत, वास्तविक नाहीत. कारण चराचर विश्व हे देखील शिवशक्ती रूप आहे. म्हणून शिव, शक्ती व जगत हे सर्व परमात्म स्वरूपच आहेत. आता पुढे ज्ञानदेव शिवशक्तीच्या संसाराचं निरूपण करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.